नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे पायाचे नस दबलेले कसे मोकळे करायचे आणि ते 2-3 दिवसामध्ये तुमची पूर्णपणे पायाची नस मोकळी झाली पाहिजे. त्यासाठी घरगुती काय उपाय करणार आहोत आपण ते नीट तुम्ही पहा आणि ऐका आणि ते नंतरला करून पहा. तर चला आपण घरगुती पायाचे उपचार बघूया. सकाळी उठल्यास नंतरला रोज अर्धा तास, मी आता जसं पायाचा व्यायाम करून दाखवला तसा रोज अर्धा तास व्यायाम करा. त्यानंतरला गरम पाणी, कोमट पाणी करून घ्या आणि त्यानंतर अर्धा तास पाण्यामध्ये पाय नमक टाकून आपलं जाडसर नमक घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं मीठ आणि ते पाय अर्धा तास त्या पाण्यामध्ये ठेवायचे. अर्धा तास पाण्यामध्ये ठेवून परत पाण्यातून पाय काढल्यास नंतरला अर्धा तास परत मालिश करून घ्या. असे तुम्ही 3 ते 4 दिवस कमीत कमी हे डेली उपचार करून बघा आणि नंतरला मला सांगा कमेंटमध्ये की तुमच्या पायाची नस किंवा नस दबलेली आहे किंवा पायाला मुंगे येतात, हातपाय असे सुजतात, ही सूज वगैरे ओसरते की नाही हे मला नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा. त्यानंतरला आपलं राई तेल किंवा खोबरेल तेल हे ऑइल घेऊन त्याने मालिश करून घ्या. मालिश केल्याच्या नंतरला पूर्णपणे पायाच्या नसा पूर्णपणे मोकळे होतील आणि त्यानंतरला तुम्हाला जर हवं असेल तर आपला पपईचा पाला तोही तुम्ही गरम करून बांधू शकता पायाला. थोडंसं ऑइल वगैरे टाकून हलक्या हाताने गरम करून घ्यायचं किंवा एरंडाचा पाला असतो त्याच्यानेही नस लवकर मोकळी होते. पण हे तुम्ही मी सांगितलेल्या उपचारापैकी एक तरी उपचार करून पाहितला तर तुम्हाला खरोखरच बरं एकदम पायाला आराम मिळेल. मी माझ्या अनुभवावरून सांगते. मी जवळपास 25 ते 30 हजार रुपये हॉस्पिटलमध्ये घातले होते, पण मला हॉस्पिटलच्या सहाऱ्याने एकही दिवस आराम भेटला नव्हता पायाला. पण मी स्वतः घरगुती उपाय केला. घरगुती उपाय केल्यानंतरला मी डेली तोच उपचार चालू केला. गरम पाण्यामध्ये पाय ठेवणं, हातानेच पायाची मालिश करणं, बोटे ओढणं किंवा असे बोटे पायाचे चोळणं, मालिश करून घेणं. मी असे घरकुले उपाय करत राहिले. गरम पाण्यामध्ये पाय ठेवल्यानंतरला माझ्या पायाचे पूर्ण सूज वगैरे ओसरलेली आहे बघा, तुम्हाला दिसते पण. आणि हा व्यायाम मी डेली दिवसातून 2 ते 3 वेळा करत होते. दिवसातून हा व्यायाम 2 ते 3 वेळा करा आणि तुम्हाला खरोखर आराम पाहायला वाटेल. असा आराम भेटेल की तुम्हाला 3-4 दिवसामध्ये तुमचा पूर्ण पाय नाहीसा होईल दुखण्याचा. पायावरती खूप आजार आहेत आपल्या. गुडघा दुखणे, मांडी दुखणे, असं म्हणजे कंबर दुखणे, हात दुखणे, असे याच्यावरती खूप आहेत. त्यासाठी तुम्ही गरम पाण्याची मेडिकलमधून पिशवी घ्या. गरम पाण्याने जर तुम्हाला गरम पाण्यामध्ये पाय नसेल ठेवायचा तर गरम पाण्यामध्ये पिशवी घेऊनही तुम्ही त्या पायाला शेक देऊ शकता किंवा गरम तवा करून, तुमच्याकडे पिशवीचं जर साधन नसेल तर आपला गरम तवा करून पायाने शेक द्या किंवा वीट असते, वीट पण गरम करून असं त्याने विटेने पण शेक देऊ शकता. ज्याच्याकडे जसं साहित्य असेल तसं तुम्ही त्यानुसार पायाला शेक देऊ शकता. पण खरोखर हे तुम्ही व्यायाम वगैरे करून बघा, लगेच तुम्हाला 4 दिवसाच्या आतच तुम्हाला फरक पडेल. आणि नस दबलेली असेल तर आपलं जास्वंदीचं पान किंवा प्राजक्ताचं पान हे घेऊन तुम्ही एकदा त्याचा रस करून प्या. रोज 2 ते 3 पानं घ्या आणि पिऊन बघा एकदा. नक्कीच तुम्हाला त्याच्यात लवकरात लवकर तुम्हाला फरक पडेल. असाच उपचार तुम्ही डेली करत राहिलात तर तुमचा पाय लवकर बरा होईल. नसेवर गरम तवा करून तरी तुम्ही पायाखाली घेतला तरी ही खूप चांगलं आहे. कारण की तुम्ही रात्री पण तुम्ही गरम तवा जेवण बनवल्यानंतरला तर आपला तवा गरमच असतो. त्यानंतरला तो गरम तवा असं त्याच्यावरती आपली पोत्याचं पोतं बघा, त्याला कट्टा बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते माहीत नाही, आमच्याकडे पोतं बोलतात. त्याने ते टाकून त्या विटेवरती असं गरम हलक्या हाताने पाय शेकून घ्या. दिवसातून 2 वेळा पाय शेकून घ्या आणि व्यायाम करा. आणि त्यानंतरला तुम्ही फळे खा, केळी खा, ॲपल खा, ड्रॅगन फ्रूट खा. असे फ्रूट पण चालू राहू द्या. कमीत कमी 15 दिवस तुम्ही हा उपचार करा. तुमच्या पायाला नक्कीच आराम भेटेल. तुम्ही डेली हा उपचार केल्याने लगेच तुमचा पाय आरामात मोकळा होईल, नसा वगैरे. माझ्या अंदाजे तर हा व्यायाम करून 3 ते 4 दिवसामध्ये पाय एकदम मोकळा होतो. तरी पण आपल्याला थोडीशी जर कसर जाणवली, वाटलं की आपला आता पाय दुखते बाबा,
नंतरला त्यासाठी तुम्ही अजून 15 दिवस डेली हा उपचार केला ना, तर नक्कीच तुमचा पाय हा बरोबर होईल आणि माझ्या अर्थी नक्कीच तो दुखायचा थांबेल. त्यामुळे कृपया करून तुम्ही हे घरच्या घरी उपचार करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलाच जर असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब वगैरे करायला विसरू नका. सर्व दादाताई, माझी तुम्हाला एवढंच विनंती आहे, ज्याच्या पाय दुखतोय असेच डिटेल्स माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि मी सांगितलेला हा उपचार करून नक्कीच 101% तुम्हाला हा उपचार आवडेल आणि तुमच्या पायाला फरक पडेल. कारण की मी माझ्यावरून सांगते, तुम्हाला अनुभवलं आहे म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ माझ्या मनात आला की आज मी हा व्हिडिओ बाबा. मी बऱ्याच दिवस झालं तर चॅनल बंद केला होता, पण माझ्या पायाचं दुखणं होतं म्हणून मी स्वतःहून हा व्हिडिओ बनवला. कारण की मी घरच्या घरी उपचार केला होता. कारण की असे खूप लोक आहेत त्यांच्या पायाला सूज येते, हातपायाला मुंगे येतात किंवा पायाला चालणंच होत नाही आहे. अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे आणि आपला घरगुती उपाय आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच